जाऊ दे वरती. आम्हाला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, सगळ्यांचा आम्हाला आदर करायचा आहे. मराठा समाज आतापर्यंत सगळ्यांचा आदर करत आला. ते महामुनी आहेत, त्यांनी एक तर जाहीर माफी मागायला पाहिजे होती आतापर्यंत, त्यांनी ते पण केलेलं नाहीये. आणि एवढं करून डायरेक्ट तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली काय? परवा आपल्या माध्यमातूनच पाहिलं असेल तर जे जैन मुनी आहेत पद्मसागर यांनी अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं महाराणी ताराबाई यांच्या संदर्भात. अक्षरशः त्या वक्तव्याने मराठा समाज असेल, तसंच शिवप्रेमी असतील आणि असंख्य हिंदू धर्मीयांचे सगळ्यांच्याच भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्यात. याच्यामुळे आम्ही आज डेक्कन पोलीस स्टेशनला या पद्मसागर बद्दल तक्रार नोंदवली आहे. आम्हाला पी आय मॅडमनी आश्वासित केलंय की आम्ही नक्कीच या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ योग्य ती कारवाई करू. गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुढं त्या संदर्भात आंदोलन करण्याचा विचार करतोय. आज ते मुनी आहेत, आम्हाला समाजात तेढ निर्माण करायचा नाही म्हणून आम्ही एक शांततेचं आंदोलन केलेलं आहे. आणि रीतसर आम्ही पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. तो गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. दाखल नाही झाला तर मात्र वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. कधीपर्यंत गुन्हा दाखल करणार असं म्हणतात? त्यांनी आता अवलोकन करू आणि आम्हाला 2 दिवसात सांगू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ते मुनी जरी असले तरी त्यांनी वक्तव्य मात्र चुकीचे केलेले आहे, भावना दुखावलेल्या आहेत. आणि अपेक्षा एकच आहे की बाबा हे जे थोर मंडळी आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो लोक तिथे येत असतात. अशा लोकांनी चुकीचं वक्तव्य करू नये आणि समाजात तेढ निर्माण करू नये, यासाठी त्यांच्यावरती ह्या अशा लोकांवरती, ह्या वाचारवीरांवरती थोडंसं जरब बसावं म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो. अटक व्हावी अशी तुमची मागणी? हो, 100%. चुकीचं काम केलं असेल ना तर ते 100%. शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. ताराराणी असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अल्ल्याबाई होळकर असतील, हे जे कोण महापुरुष आहेत, सगळ्या धर्मातले असू द्या, सगळ्या जातीतले असू द्या, त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोललं तर आम्ही आमच्या म्हणजे महाराजांबद्दलच नाही, उद्या बाबासाहेबांबद्दल जरी बोललो तरी आम्ही रस्त्यावरती उतरणार. 100% अखंड मराठा समाज.